लोगोस मिनिस्ट्री या चॅनल मध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। प्रभू येशू ख्रिस्त जो संपूर्ण जगाचा उद्धार करता त्याच्या अति पवित्र आणि सामर्थ्यवान नावाने मी ॲलन लोबो आपणा सर्वांना मी शुभेच्छा देत आहे। प्रभू येशू ख्रिस्त आपणातील प्रत्येकास त्याचा स्वर्गीय आशीर्वाद देवो। आजचा हा संदेश जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल आणि जर तो तुम्हाला आवडला तर आपणाला विनंती आहे की हा संदेश तुम्ही इतरांबरोबर शेअर करावा, लाईक करावा व अशा प्रकारचे आमचे नवीन येणारे संदेश यांची नोटिफिकेशन तुम्हाला मिळण्यासाठी बेल रिंग प्रेस करावी। थँक यू अँड गॉड ब्लेस यू। आज आपण एका महत्त्वाच्या विषयाकडे आपलं लक्ष लावणार आहोत। आज जगभर आम्हाला अनेक बातम्या ऐकू येत आहेत की जगभरातील विविध देशांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवत आहेत। अर्थात हे काय चाललेलं आहे, हे काय घडत आहे हे आम्हाला समजून घेणं गरजेचे आहे। आजच्या विषयाला मी शीर्षक देऊ इच्छितो, द ग्रेट अर्थक्वेक इज कमिंग सून। एक मोठा भयानक भूकंप या संपूर्ण जगावर येत आहे। बायबल याविषयी अगोदरच भविष्यवाणी देत आहे आणि ती आम्हाला समजून घेणे आवश्यक आहे। प्रियजन हो, हा संदेश जो आहे आपण सर्वजणांनी आवर्जून शेवटपर्यंत पाहावा अशी आपण सर्वांना मी विनंती करीतो। प्रकटीकरणाचं पुस्तक याचा 16वा अध्याय 18वे वचन म्हणते, तेव्हा विजा चमकल्या, गर्जना व मेघांचे गडगडाट झाले, शिवाय इतका मोठा भूकंप झाला की पृथ्वीवर मानव झाल्यापासून इतका मोठा भूकंप कधी झाला नव्हता। मोठ्या नगरीचे 3 विभाग झाले, राष्ट्रांची नगरे कोसळली। तेव्हा देवाने आपला तीव्र क्रोधरूपी द्राक्षरसाचा प्याला मोठ्या बाबेल नगरीला द्यावा म्हणून त्याच्या समोर तिचे स्मरण करण्यात आले। प्रत्येक बेट पळून गेले म्हणजे काय? बुडाले। डोंगरांचा ठाव ठिकाणाही राहिला नाही। सुमारे 1 मन वजनाच्या मोठ्या गारा आकाशांतून माणसांवर पडल्या। तेव्हा गारांच्या पीडेमुळे लोकांनी देवाची निंदा केली, कारण त्या गारांची पीडा अति भयंकर होती। प्रभू या वाचलेल्या पवित्र वचनावर आपला आशीर्वाद देव आणि आम्हा सर्वांना या वचनाने आशीर्वादित करो। आमेन। देव नेहमी आपले वचन पाळतो आणि तो पाळत आलेला आहे। 27% बायबलचा भाग हा भविष्यवाणीचा भाग आहे। म्हणून प्रत्येक 4थं वचन जे आज आम्ही पाहत आहोत यामध्ये बायबलची भविष्यवाणी देण्यात आलेली आहे। गेल्या 3500 वर्षापासून बायबलच्या ज्या भविष्यवाणी होत्या या पूर्ण होत आलेल्या आहेत, परंतु अजूनही अनेक भविष्यवाणी बाकी आहेत। देवाने नेमलेल्या क्षणाला त्या भविष्यवाणी देव पूर्ण करणार आहे। इर्मया 1:12 म्हणते, परमेश्वर मला म्हणाला, तुला ठीक दिसले, मी आपले वचन पूर्ण करण्यास सावध राहीन। देव नेहमी आपले वचन पूर्ण करण्यास तो सावध आहे। त्याने जे वचन पाठविले आहे ते कार्य केल्याशिवाय रिकामे रीते परत जात नाही। लूका वर्तमान याचा 21वा अध्याय याचं 11वं वचन म्हणते, मोठमोठे भूमिकंप होतील, जागोजागी मर्या येतील व दुष्काळ पडतील आणि भयंकर उत्पात व आकाशात मोठी चिन्हे घडून येतील। प्रियजन हो, या एकट्या 11 वचनामध्ये भूकंपाविषयी सांगितलं आहे, मर्यांविषयी सांगितलेलं आहे, दुष्काळाविषयी सांगितलेलं आहे, भयंकर उत्पात होतील याविषयी सांगितलेलं आहे आणि आकाशात मोठी चिन्हे घडून येतील। अर्थात 5 गोष्टी या ठिकाणी आम्ही पाहत आहोत आणि या 11 वचनात 5 गोष्टी दिलेल्या आहेत। पण आज मी या 5 गोष्टींकडे नाही तर त्यांतील एका गोष्टीकडे आपल्या सर्वांचे लक्ष वेधू इच्छित आहे आणि ती आहे मोठमोठे भूकंप होतील। प्रियजनो, गेल्या महिन्यात ही गोष्ट आम्ही ऐकली की टर्की सारख्या देशामध्ये अचानकपणे भूकंप ओढवला। लाखो लोक यामध्ये मृत्युमुखी पडले आणि अनेक जीवितहानी आणि संपत्तीची हानी झालेली आहे। मार्क वर्तमान याचा 13वा अध्याय याचं 8वं वचन म्हणते, कारण राष्ट्रांवर राष्ट्र व राज्यांवर राज्य उठेल। आणि आज आम्ही पाहत आहोत युक्रेन आणि रशिया यांचं युद्ध 1 वर्ष होऊन गेलं, अजूनही चालू आहे। राज्य राज्यावर, राष्ट्र राष्ट्रावर उठलेले आहेत आणि आम्ही पाहत आहोत नॅटोचा संघ, अमेरिका आणि इतर अनेक देश
यामध्ये कशा प्रकारे सामील होत आहेत. इस्रायल आणि इराण यांच्यामध्येही आग पेटलेली आहे, कारण अशी भविष्यवाणी या बायबलमध्ये देण्यात आलेली आहे. आणि आजपर्यंतच्या इतिहासात बायबलमध्ये दिलेली प्रत्येक भविष्यवाणी तंतोतंत पूर्ण होत आलेली आहे. आणि जागोजागी भूकंप होतील व दुष्काळ पडतील. हा तर वेदनांचा प्रारंभ होय. कसल्या वेदना? याला म्हणतात बर्थ पेन. आणि हा बर्थ पेन जो आहे हा भूकंपाद्वारे दर्शविण्यात येत आहे. ही पृथ्वी, ती पृथ्वी अर्थात स्त्रीलिंगीची उपमा या पृथ्वीला देण्यात आलेली आहे. रोमकरसपत्र याचा 8 अध्याय 21 आणि 22 वचन मी आपणा पुढे वाचत आहे. सृष्टी ही स्वतः नश्वरतेच्या दास्यांतून मुक्त होऊन तिला देवाच्या मुलांची गौरवयुक्त मुक्तता मिळावी या आशेने वाट पाहते. कारण आपल्याला ठाऊक आहे की सबंध सृष्टी आजपर्यंत कण्हत आहे व वेदना भोगीत आहे. प्रियजन हो, आम्ही या ठिकाणी पाहत आहोत की ही संपूर्ण सृष्टी वेदना का भोगत आहे. ही तिची प्रसूती वेदना आहे. याला म्हणतात बर्थ पेन. आणि हा बर्थ पेन जो आहे हा भूकंपाद्वारे दर्शविण्यात येत आहे. कारण या पृथ्वीच्या पोटात देवाची लेकरे पवित्र आत्म्याने भरलेली ही झोपी गेलेली आहेत. ती विश्रांती घेत आहेत आणि ती पृथ्वीच्या पोटात आहेत आणि त्यांना त्यांचं अविनाशी शरीर हवं आहे. त्यांच्यासाठी मुक्तीचा दिवस पहिल्या पुनरुत्थानात देवाने योजलेला आहे. ही पृथ्वी जी आहे ही देवाच्या पुत्राच्या प्रकटीकरणाची उत्कंठेने वाट पाहत आहे. आणि त्यासाठी पृथ्वीला असंख्य वेदना होत आहेत. आणि पृथ्वी भूकंपाच्या द्वारे देवाची लेकरे प्रसवणार आहे. आणि म्हणून प्रियजन हो, हे भूकंपाचे धक्के चिन्ह म्हणून आहेत की ही पृथ्वी वेदना भोगत आहे, प्रसूती वेदना. इब्री लोकासपत्र याचा 12 अध्याय आणि याचं वचन 26 पासून मी वाचत आहे. त्यावेळेस त्याच्या वाणीने पृथ्वी हलविली, परंतु त्याने दिलेले वचन आता असे आहे की आणखी एकदा मी केवळ पृथ्वी नव्हे तर आकाश हे कापवीन. अर्थात पृथ्वी पण कापविणार आणि आकाश हे कापविणार आहे. आणखी एकदा याचा अर्थ असा होतो की घडविलेल्या वस्तूंप्रमाणे हलविलेल्या वस्तू काढून टाकल्या जातील. हे यासाठी की न हलविलेल्या वस्तू टिकून राहाव्या. प्रियजन हो, या ठिकाणी आम्ही पाहत आहोत या वचनात देवाने आपली योजना कळविलेली आहे. देव काय करणार आहे. भूकंप हा देवाचा एक क्रोध ही आहे. या जगावर देव आपल्या क्रोधाचा वर्षाव करणार आहे आणि त्याचं हे चिन्ह आहे. भूकंप दाखवितो की ही पिढी संपली. या पिढीने देवाचा संदेश तुडविला, नाकारला. मग त्यांना परीक्षेत टाकण्यात येण्यासाठी हा भूकंप येतो आणि ते सर्व देवापुढे दोषी आढळतात, कारण त्यांनी देवाचा कृपेचा संदेश क्रूसावर देऊन टाकला. यशाचं पुस्तक 13 अध्याय 13 वचन म्हणते, मी आकाश कंपयमान करीन व पृथ्वी स्थान भ्रष्ट होईल. अर्थात पृथ्वीला पण ढळविलं जाईल तिच्या ठिकाणावरून. सेनाधीश परमेश्वराचा कोप व त्याच्या तीव्र क्रोधाचा दिवस यामुळे असे होईल. अर्थात देवाचा क्रोध या पृथ्वीवर प्रकट केला जाईल. या पृथ्वीवर अनेक कालखंड देवाने मनुष्याला निर्मिल्यापासून ठेवलेले आहेत. या कालखंडाविषयी आपला एक संदेश आहे. हा संदेश कालखंडाविषयीचा तुम्ही जाणून घ्या, म्हणजे आपण कोणत्या कालखंडात आहोत आणि आपल्यानंतर अजून 2 कालखंड या पृथ्वीवर बाकी आहेत ते आम्हाला कळणे गरजेचे आहे. 4000 वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे, ज्याचे वर्णन उत्पत्ती 6 आणि 7 अध्यायामध्ये आम्हाला आढळते. नोहा हा देवाने त्या काळी पाठविलेला देवाचा संदेष्टा होता. देवाने नोहा आणि त्याच्या संपूर्ण परिवाराला तारवात येण्यास सांगितले. उत्पत्ती 7 अध्याय 1 वचन. मग परमेश्वराने नोहाला सांगितले, तू आपल्या सगळ्या कुटुंबासह तारवात चल, कारण मी पाहिले आहे की या पिढीत तूच माझ्या पुढे नीतिमान आहेस. 4 वचन म्हणते, अजून 7 दिवसांचा अवकाश आहे. मग मी 40 दिवस व 40 रात्र पृथ्वीवर पर्जन्य पाडणार आणि मी केलेले सर्व काही भूतलावरून नाहीसे करणार. अर्थात नोहाच्या काळात आलेला जलप्रलय हा सर्वात मोठा होता. संपूर्ण पृथ्वी बुडवून टाकली होती. 11 वचन म्हणते, नोहाच्या वयाच्या 600व्या वर्षी 2ऱ्या महिन्याच्या 17व्या दिवशी महाजलाशयाचे सर्व झरे फुटले आणि आकाशाची दारे उघडली
अर्थात आकाशातनं देवाने दारे उघडली पाऊस पाडण्यास, आणि महाजलाशयाचे सर्व झरे फुटले. कसे फुटले? भूकंपाद्वारे फुटले. अर्थात देवाने भूकंपाद्वारे हे दाखविले की नोहाचा जो कालखंड होता हा समाप्त झाला. ज्या वेळेला तो समाप्त झाला तेव्हा देवाने अजून एक चिन्ह दाखविले. वचन 16 मध्ये देवाने नोहाला आज्ञा केल्याप्रमाणे सर्व देहधारी प्राण्यांपैकी एक एक नर मादी आत गेली. मग परमेश्वराने त्याला आत बंद केले. अर्थात देवाने आतमध्ये येण्याचा प्रवेशद्वार बंद करून टाकले, कारण कालखंड संपला. आता कोणाचीही मुक्ती होऊ शकत नाही. 19 वचन म्हणते, पृथ्वीवर पाण्याचा अतिशय जोर झाला व त्याने सगळ्या आकाशाखालचे सर्व उंच पर्वत बुडविले. लक्षात घ्या, ही गोष्ट देवाने या बायबलमध्ये दिली आहे, जी 4000 वर्षापूर्वी याच पृथ्वीवर घडली होती. उपदेशकाचं पुस्तक 1 अध्याय 9 आणि 10 वचन म्हणते, एकदा होऊन गेले तेच होणार, म्हणजे इतिहासाची पुनरावृत्ती होणार. करण्यात आले तेच करण्यात येणार. भूतलावर नवे म्हणून काही नाहीच. हे पहा, काही नवे आहे असे एखाद्या गोष्टीविषयी कोणी म्हटल्यास ती आपल्यापूर्वी युगांतरी होऊन गेलेली असते. मागल्यांचे स्मरण राहिले नाही, पुढे जे होतील त्यांचेही स्मरण त्यांच्या पिढ्यांस राहणार नाही. बायबलमध्ये आम्ही पाहतो की नियमशास्त्राच्या कालखंडाला जेव्हा सुरुवात झाली तेव्हा निर्गम याच्या 19 अध्यायात 16 ते 18 वचनात आम्हाला काय आढळते? तिसरा दिवस उजाडताच गडगडाट झाला व विजा चमकू लागल्या. पर्वतावर दाट ढग जमले व शिंगाचा फार मोठ्याने नाद होऊ लागला. तेव्हा छावणीतले सर्व लोक थरथरा कापू लागले. मोशेने लोकांना देवाला भेटण्यासाठी छावणीतून बाहेर आणले आणि ते पर्वताच्या पायथ्याशी उभे राहिले. सर्व सिनाय पर्वतावर धूर पसरला, कारण परमेश्वर अग्नीतून त्यांच्यावर उतरला. भट्टीच्या धुरासारखा त्याचा धूर वर चढला आणि सर्व पर्वत थरथरू लागला. प्रियजनो हो, या ठिकाणी आम्ही पाहत आहोत की येथे पर्वत थरथरू लागला, कारण भूमिकंप झालेला आहे. एक कालखंड समाप्त होऊन दुसरा कालखंड सुरू झाला. प्रभू येशू ख्रिस्ताला काल्वरी क्रुसावर प्रथम ठार मारण्यापूर्वी त्याचा इस्रायलांनी संपूर्णपणे नकार केला. ही पहिली गोष्ट घडली. त्यानंतर अंतिम गोष्ट जी दुसरी घडली ती ही की त्याला म्हणजे येशू ख्रिस्ताला मसीहाला इस्रायल लोकांनी काल्वरीवर क्रुसावर खिळून ठार मारले. ज्या क्षणी येशूला ठार मारले आम्ही पाहतो मंदिराचा पडदा वरपासून खालपर्यंत फाटला, भूमी कापली, खडक फुटले, सूर्याने प्रकाश देणे थांबविले. 6व्या तासापासून 9व्या तासापर्यंत म्हणजे दुपारी 12 पासून संध्याकाळी 3 वाजेपर्यंत अंधकार संपूर्ण भूमीवर पसरला. येशूला छेदले तेव्हा हा पडदा फाटला. देव त्या पडद्यामागे मंदिरात राहत होता. हा पडदा दयासनावर होता, तेथेच देव राहत होता असे इब्री लोकासपत्र 9 अध्याय याच्या 3ऱ्या वचनात आम्हाला आढळते. येशू ख्रिस्ताला काल्वरीवर ठार मारल्यानंतर घडलेला भूकंप लोकांनी त्याला क्रुसावर दिले याच्याशी जोडलेला होता. मत्ते कृष्ण वर्तमान याच्या 27 अध्यायात 51 ते 54 वचन मी वाचत आहे. तेव्हा पहा, पवित्र स्थानांतील पडदा वरपासून खालपर्यंत फाटून दुभांगला, भूमी कापली, खडक फुटले. येथे भूकंप झालेला आहे. लक्षात घ्या, थडगी उघडली आणि निजलेल्या पवित्र जनांची, पुष्कळ जनांची शरीरे उठविली गेली. ते त्याच्या पुनरुत्थानानंतर थडग्यांतून निघून पवित्र नगरात गेले आणि अनेकांना दिसले. शताब्दीपती व त्याच्याबरोबर येशूवर पहारा करणारे हा भूकंप व घडलेल्या गोष्टी पाहून अत्यंत भयभीत झाले व खरोखर हा देवाचा पुत्र होता असे म्हणाले. प्रियजन हो, या ठिकाणी येशू ख्रिस्ताच्या मृत्यूच्या वेळेला मोशेद्वारे नियमशास्त्र जे स्थापित करण्यात आले होते त्या कालखंडाचा अंत झाला. तो कालखंड समाप्त झाला हे भूकंपाद्वारे देवाने दाखविले आणि येशू ख्रिस्ताने काल्वरीवर रक्त सांडले आणि त्यावेळेलाच खडक फुटलेले आहेत आणि कृपेच्या नवीन कालखंडाची सुरुवात झाली. आणि आज येशू ख्रिस्ताला मरून 2000 वर्षे झालेली आहेत.
त्या काल्वरीच्या दिवसापासून आतापर्यंत कृपेचा कालखंड चालत आलेला आहे. पण हा कृपेचा कालखंड आता समाप्त होण्याची वेळ आलेली आहे आणि म्हणूनच भूकंपाची पुन्हा गरज आहे. कारण भूकंप होईल तर पहिले पुनरुत्थान होईल. पहिले पुनरुत्थान हे येशू ख्रिस्ताच्या फक्त वधूचे होणार आहे. ख्रिस्तामध्ये जे झोपी गेलेले आहेत ते प्रथम उठतील पहिल्या पुनरुत्थानात. आणि पहिलं पुनरुत्थान होण्यासाठी या पृथ्वीवर मोठा भूकंप होण्याची गरज आहे. येशू ख्रिस्ताचं हे दुसरं येणं गुप्त असणार आहे. आपल्या मंडळीला स्वर्गरोहणात घेऊन जाण्यासाठी येशू ख्रिस्ताचं येणं या पृथ्वीवरील कोणीही पाहणार नाहीत. जसं आज संपूर्ण जगात सांप्रदायिक जगामध्ये त्याचा प्रचार केला जातो की येशू तुताऱ्यांच्या नादासह येईल, अशा प्रकारे येशूचं येणं होणार नाही. येशू ख्रिस्ताचं तुताऱ्याच्या नादासह येणं हे पृथ्वीवरील लोकांसाठी ऊर बडविण्यासाठी असेल. कारण तो क्रोधमय हर्मगिदोनाच्या लढाईसाठी येईल आणि ते येशू ख्रिस्ताचं येणं तिसरं येणं असेल जे या पृथ्वीवर दृश्य स्वरूपात असेल. आपला एक संदेश या विषयावर आहे, येशू ख्रिस्ताचे 3 वेळा येणे. आणि यामध्ये येशू ख्रिस्त पहिला, दुसरा आणि तिसरा कशासाठी येत आहे याविषयीचं स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे. जर तुम्ही त्याविषयी अधिक जाणू इच्छिता तर कृपया तुम्ही तो संदेश सर्वजणांनी ऐकून घ्यावा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचं लिंक मी देत आहे. आता मी ज्या युगात पोहोचलो आहोत हा कालखंड परराष्ट्रीय युगाचा कालखंड आहे आणि आम्ही या कालखंडाच्या समाप्तीला पोहोचलेलो आहोत. अर्थात या संपूर्ण जगात आज आम्ही भीतीजनक वातावरण पाहत आहोत. आम्ही सगळीकडे ऐकत आहोत की या देशात, अमुक अमुक देशात, अमुक राष्ट्रामध्ये भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. 6 ते 7 देशामध्ये हे धक्के जाणवले. आणि प्रियजन हो, ही एक सूचना आहे आणि ती सूचना आम्हाला समजून घेणे गरजेची आहे. देव ही सूचना मानव जातीला देत आहे की देवाने दिलेल्या कृपेच्या कालखंडाचा शेवट या भूकंपाच्या द्वारे होणार आहे. एक अतिशय मोठा भूकंप होईल आणि जो संपूर्ण जगातील सर्व मनुष्यांसाठी चिन्ह असेल की देवाने परराष्ट्रीय युगाची समाप्ती केली आणि एका नवीन कालखंडाला सुरुवात झाली. आजही आमच्या युगाची समाप्ती होत असताना आमचं युग जे लावदिकिया 7वं मंडळीचं युग आहे, या मंडळी युगासाठी देवाने आपला संदेष्टा भाऊ विल्यम ब्रॅनम यांना पाठविले, जे एकमेव संदेष्टे या लावदिकिया कलिसियासाठी ख्रिस्त येशूच्या मंडळीला स्वर्गरोहणात जाण्यासाठी सिद्ध करण्यास संदेश घेऊन आले. आणि त्याचा संदेश जो आहे तो ख्रिस्ताच्या मंडळीला सिद्ध करतो स्वर्गरोहणासाठी. परंतु त्या संदेशाला जगाने पूर्णतः नाकारले, सांप्रदायिक मंडळांनी नाकारले. आणि आता वेळ ही आलेली आहे की संपूर्ण हे परराष्ट्रीय युग ज्यांनी हा संदेश पूर्णतः नाकारला ते या संदेशाला क्रुसिफाय करतील, म्हणजे क्रुसावर चढवतील आणि ठार मारतील. आणि त्या क्षणी परराष्ट्रीय युगाची समाप्ती भूकंपाने होईल. मत्ते 27 मध्ये आता आम्ही जे वाचले की संपूर्ण देशात अंधार पडला, हा एक आध्यात्मिक अंधकाराला दर्शवितो. जे आध्यात्मिक आंधळेपण ते संपूर्ण या पृथ्वीवरील राष्ट्रांवर येईल. या कारणामुळे कालखंडाला विभक्त करणारी रेषा हा भूकंप ठरेल. प्रकटीकरणाचं पुस्तक याचा 6वा अध्याय याचं वचन 12 आणि 13 मी आपण पुढे वाचत आहे. त्याने 6वा शिक्का फोडला, ते मी पाहिले तेव्हा मोठा भूकंप झाला. सूर्य केसांच्या बनविलेल्या तरटासारखा काळा झाला व सगळा चंद्र रक्तासारखा झाला. अंजिराचे झाड मोठ्या वाऱ्याने हलले, म्हणजे त्याची कच्ची फळे जशी खाली पडतात तशी आकाशांतील तारे पृथ्वीवर पडले. प्रियजन हो, 6वा शिक्का उघडला आणि 6वा शिक्का हा महासंकटाच्या काळाला दर्शवित आहे. प्रकटीकरण 6:12 हे अजूनही पूर्ण व्हायचं आहे. येणाऱ्या भविष्य काळात हे पूर्ण होणार आहे, ज्या वेळेला या पृथ्वीवर फार मोठा भूकंप होईल. आम्ही त्या गोष्टीच्या अतिशय जवळ येऊन पोहोचलेलो आहोत. ज्या वेळेला हा भूकंप होईल संपूर्ण जगामध्ये, त्यावेळेला ख्रिस्ताचे जे लोक आहेत, जे झोपी गेलेले आहेत, ते उठतील आणि त्याला म्हटलेलं आहे पहिले पुनरुत्थान. प्रकटीकरण 6 अध्यायामध्ये आम्ही पाहिलं
की कशा प्रकारे एक मोठा भूमिकंप होईल। हा भूमिकंप एक चिन्ह आहे, एक रहस्य आहे, कारण हे रहस्य 6व्या शिक्क्याखाली जोडलेले आहे। या 6व्या शिक्क्याखाली कोकऱ्याचा क्रोध येतो। कोकरा म्हणजे ख्रिस्त येशू, कारण कोकऱ्याची दया समाप्त होते। हा भूमिकंप लोकांना जागे करीत आहे कोकऱ्याच्या क्रोधासाठी। आज कोणीतरी पृथ्वीवरील व्यक्ती कोकऱ्याचा क्रोध जाणत आहे काय? कोणालाच माहित नाही त्या कोकऱ्याचा क्रोध काय येणार आहे। परंतु येथे वचन लोकांकडून क्रुसावर दिले गेले, मगच हा भूकंप होईल। आणि आम्ही आज त्याच समयात येऊन पोहोचलेलो आहोत। संत पौल 6वा शिक्का पाहत आहे की सर्व काही हादरले गेले आहे। पृथ्वी आकाश ही हादरले गेलेले आहे। तारे पडलेले आहेत। जसे अंजिराची झाडावरनं अकाली फळ गळते तसे हलविताच ते खाली पडून गेलेले आहे। आणि प्रियजन हो, आम्ही आता पाहत आहोत की पर्यावरण देखील बदललेलं आहे। पेत्राचे दुसरे पत्र 3रा अध्याय 12 आणि 13 वचन म्हणते, त्या दिवसामुळे आकाश जळून लयात जाईल आणि सृष्टी तत्वे तप्त होऊन वितळतील। तरी ज्यामध्ये नीतिमत्व वास करीते असे नवे आकाश व नवी पृथ्वी यांची त्याच्या वचनाप्रमाणे आपण वाट पाहत आहोत। अर्थात ही संपूर्ण पृथ्वी जी आज वेदना भोगत आहे, कण्णत आहे, ही पूर्ण नवी केली जाईल। यावरील पाप जाळण्यात येणार आहे। भूकंप हे अंत समयाचे चिन्ह आहे। प्रभू येशू ख्रिस्ताने मत्ते 24 मध्ये याविषयी खूप काही म्हटलेलं आहे। भूकंप कालखंडाची समाप्ती आणि नवीन कालखंडाची सुरुवात हे दाखवितो। लूक शुभवर्तमान 10वा अध्याय 13 पासून 15 पर्यंत मी वाचत आहे। हे खोराजिना, तुझी केवढी दुर्दशा होणार। हे बेतसैदा, तुझी केवढी दुर्दशा होणार, कारण तुम्हामध्ये जी पराक्रमाची कृत्ये घडली ती सोर व सिदोन यात घडली असती तर त्यांनी मागेच गोंताट व राख अंगावर घेऊन बसून पश्चाताप केला असता। यामुळे न्यायाच्या वेळी तुमच्यापेक्षा सोर व सिदोन यांस सोपे जाईल। हे कफरनहुमा, तू आकाशापर्यंत चढविला जाशील काय? तू अधोलोकापर्यंत उतरशील। कफरहुमा विषयी सांगितलेला आहे, जे गालिलातील एक शहर आहे। अर्थात खोराजिना, बेतसैदा या ठिकाणी येशू ख्रिस्ताने पराक्रमाची कृत्ये केली आणि एवढी कृत्ये करून देखील आम्ही पाहत आहोत त्यांनी पश्चाताप केला नाही। प्रियजन हो, आम्ही त्या काळात आज पोहोचलेलो आहोत ज्या काळामध्ये देवाचे या पृथ्वीवर सूड घेण्याचे दिवस आलेले आहेत। परंतु अजूनही देव वाट पाहत आहे धीर धरून की मनुष्याने पश्चाताप करावा। 6वा शिक्का आम्हाला हे दाखवत आहे की ही संपूर्ण पृथ्वी ही प्रसूती वेदनेमध्ये जाईल आणि देव हे दाखवील की या पृथ्वीवरील सर्व धर्म सडलेले आहेत। या संपूर्ण जगाचे राजकारण सडलेले आहे। सर्व काही सडलेले आहे आणि तेव्हा देव नव्या जगाला जन्म देणार आहे। पृथ्वी ही बीजाप्रमाणे आहे आणि तिला मरावे लागेल, सडावे लागेल नवीन जीवन येण्यासाठी। म्हणूनच हा भूकंप देवाच्या संपूर्ण नियंत्रणात आहे। आजचा हा संदेश तुम्हाला आणि आम्हा सर्वांना सूचित करीत आहे की जर तुम्हाला आणि आम्हाला वाचायचं असेल येणाऱ्या क्रोधापासून, कोकऱ्याच्या क्रोधापासून, तर तुम्हाला आणि आम्हाला येशू ख्रिस्तासमोर, त्याच्या समोर पूर्ण रिक्त होऊन त्याच्या चरणाशी आम्हाला पश्चाताप करणे आहे। आमची पापे पदरी घेऊन त्याच्या पुढे पापांची कबुली देणे आहे, माफीची याचना करणे आहे, त्या देवाजवळ रडणे आहे आणि आम्हाला शापांतून, हर एक पापांतून, दुष्कर्मांतून त्याने वाचवावे अशी आरुडी त्याच्याकडे मारणे आहे। प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, प्रेम, दया, आनंद आणि शांती आपणा सर्वांबरोबर तो येईपर्यंत कायम राहो। आमेन। आजचा हा संदेश आपण सर्वजणांनी ध्यानपूर्वक आणि शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपण सर्वांचा मी हृदयपूर्वक आभारी आहे। आजचा हा संदेश ऐकल्यानंतर नक्की तुम्हाला काय कळले तुम्ही कृपया कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता किंवा माझ्याशी व्यक्तिगत संपर्क साधू शकता। थँक्यू अँड गॉड ब्लेस यू।